नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रतिभा मराठीमध्ये इयत्ता 5वीच्या मराठी सुलभ भारती हिंदी व इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 5वीची पहिली कविता आहे. नाच रे मोरा. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी, वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. झर झर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे. पावसात नाहू काहीतरी गाऊ, करून पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे. पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघात, निळ्या सौंगड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. तर ही कविता आहे ग दी माडगुळकर यांची. ग दी माडगुळकर यांनी ही लिहिलेली कविता. या गाण्यामध्ये एक मुलगी आंब्याच्या वनामध्ये पावसाचा आनंद काय करत आहे, लुटत आहे व तेथे असलेल्या मोराला सुद्धा तो आनंद ती लुटायला सांगत आहे. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. एक लहान मुलगी एका मोराला काय म्हणत आहे, आंब्याच्या वनामध्ये नाचायला सांगत आहे. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी, वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच. पाऊस काय करत आहे, जोरात पडत आहे. आकाशात काळे काळे काय आलेले आहेत, ढग आलेले आहेत आणि ढग दाटून आलेले असताना विजा चमकत आहेत. आणि आता तो मोर काय करत आहे, आपला पिसारा फुलवून नाचत आहे. झर झर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे. पावसात नाहू काहीतरी गाऊ, करून पुकारा नाच. म्हणजे काय आहे याचा अर्थ, पावसाचे थेंब झरले व झाडे काय झालेली आहेत, पाण्याने भिजून गेलेली आहेत. आपण दोघे त्या पावसात काय करूया, गाऊया, नाहूया. आणि मोर सुद्धा जोराने काय करत आहेत, आवाज करून काय करत आहेत, नाचत आहेत. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे. पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघात, निळ्या सौंगड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पावसाचे थेंब तलावात पडताना काय वाजत आहेत, ते नाचत आहेत असं वाटतं आपल्याला. व पानावर पडताना टप टप असा काय करत आहेत, आवाज येत आहे. माझा निळ्या रंगाचा मित्र म्हणजे कोण आहे, मोर आहे. आपण दोघेही या काय करूया, पावसात खेळ खेळूया. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्या नाच. म्हणजे पाऊस थांबल्यावर मुलगी म्हणते की आता तुझी माझी जोडी काय झालेली आहे, जमली आहे. आभाळात सुंदर सातरंगी काय झालेली आहे, कमान दिसत आहे. सातरंगी कमान म्हणजे काय आहे, जे इंद्रधनुष्याचे काय आहेत, 7 रंग आहेत आणि त्या 7 रंगांची एक इंद्रधनुष्याची कमान आहे. आणि त्या कमाने खाली काय करणार आहोत, आपण नाचणार आहोत. तर या कवितेमध्ये काही शब्दार्थ आहेत. शब्दार्थ काय आहेत, वन रान, मोर मयूर, आंबा आम्र, नाच नृत्य, ढग मेघ, पिंजला दाटला, पाळी डाव, टाळी पिसारा फुलवणे, पिसांचा समुदाय पसरणे, धार पाण्याची आंघोळ, नाहू आंघोळ, थेंब तळा तलाव, पान पर्ण, सौंगड्या म्हणजे काय आहे, मित्र सखा सोबती,
सवंगडी, आभाळ, आकाश, नभ. छान म्हणजे काय? सुंदर. सातरंगी कमान म्हणजे काय आहे? झाड, वृक्ष. रिमझिम, पावसाची सरी. तर याच्यामध्ये काय आहे? गाण्यांच्या ओळी आपल्याला काय करायच्या आहेत? पूर्ण करायच्या आहेत. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. झरझर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे. पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ, करून पुकारा नाच. असं गाण्याच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर उपक्रम आणि कृतीमध्ये काय दिलेलं आहे? इंद्रधनुष्याचे 7 रंग दिलेले आहेत आणि ते रंग करायचे आहेत आणि त्या रंगांची नावे क्रमानुसार लिहायचे आहेत. तर असा आपला इयत्ता 5वीची पहिली कविता आहे नाच रे मोरा नाच. या कवितेचा सारांश आणि शब्दार्थ आणि स्वाध्याय आपण पाहिलेला आहे. धन्यवाद.